बिझनेस माइंडसेट कसा तयार केला पाहिजे माहिती का? तुम्ही एखादी नोकरी करताय तर पुढच्या 10 वर्षामध्ये तुम्ही किती अर्न करशाल, किंवा तुम्हाला काय लाईफस्टाईल असेल, किंवा तुम्हाला तुमचं काम किती कमी झालेलं असेल, या गोष्टी बघणं गरजेचं आहे. मग बिझनेस मला करायचा आहे, माझं माइंडसेट मोठं असणं गरजेचं आहे. माझ्याकडे पुढच्या 10-5 वर्षाचे प्लॅन कमीत कमी असणं गरजेचं आहे. आणि जर बघा आपण छोट्या छोट्या गोष्टी मारतो, का बरं मारतो? कारण आपल्याकडे पैसे नाही. पैसे का बरं नाही? कारण लिमिटेड आहे. आणि आपण नोकरी करतो म्हणजे काय? आपण डिपेंडन्सी आहे. म्हणजे आपलं हे दुकान आहे, म्हणजे आपलं हे शरीर आपलं एक दुकान आहे. ते दुकान आपण भाड्यावरती देतो, आणि भाड्यावरती दिलं त्याचं कंट्रोल आपल्या हातात नाही. म्हणून मला असं वाटतं बिझनेस करताना तो माइंडसेट असणं गरजेचं आहे की मी माझं जे दुकान आहे ते दुसऱ्याला कोणाला भाड्यावर देणार नाही. दुसरी गोष्ट, आपले निर्णय आपल्याकडे नसतं सर. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर 90,000 पगार मिळतोय ना, तर 90,000 नुसार तुम्हाला अलाइन करावं लागतं. गाडी कुठली वापरायची, तुमची बायको कुठली साडी वापरणार, तुमचे मुलं कुठे शिकणार, तुमचे वडील कुठल्या हॉटेलला जेवण करणार, हे सगळं डिपेंड त्याच्यावरती करतं. म्हणून आपला माइंडसेट असा असायला पाहिजे की आपलं सगळं कंट्रोल आपल्या हातामध्ये पाहिजे. आज जर मला 7 वापरायची, तर मला तेवढा मेंटेनन्स आहे, मला तेवढे पैसे आले पाहिजे, त्यासाठी मला तेवढं पळावं लागणार आहे बिझनेसमध्ये. हा माइंडसेट खूप गरजेचा आहे. त्या दिवशी हा माइंडसेट येईल, त्या दिवशी सगळ्या गोष्टी बदलायला सुरुवात होऊन जाईल. म्हणूनच माझी एक लाईन आहे, हर घर उद्योजक घर घर उद्योजक. कारण ज्यावेळेस प्रत्येक घरातून व्यवसाय सुरू होईल ना, आपला भारत देश बदलायला अजिबात वेळ लागणार.